अगजानन पद्मार्कं गजाननमहर्निशम् अनेकदन्तं भक्तानाम् एकदन्तमुपास्महे। शारदा शारदाम्भोजो वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्। ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानाम् हयग्रीवमुपास्महे। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। शंकर भट्टाचा प्रवास चालू आहे। सिद्ध योगींद्राच्या आश्रमात विश्राम केला। सकाळ झाली, पाहतात तर सिद्ध योगींद्र नाहीत, आश्रम नाही। एका मोकळ्या मैदानात पिंपळाच्या वृक्षाखाली झोपले आहेत असं वर्णन आहे। इथे पिंपळाचा वृक्ष अनेक ठिकाणी वर्णन येतं। पिंपळाचा वृक्ष का म्हटलेला आहे? एक तर अश्वत्थ म्हणतो आपण त्याला। अश्वत्थाचे दोन अर्थ आहेत। एक अश्वत्थ वृक्षच, ज्याला देववृक्ष मानलं गेलेलं आहे, आणि दुसरा नश्वः तिष्ठती ते अश्वत्थः, जे आज आहे उद्या राहणार नाही ते अश्वत्थ। म्हणून काल जो सिद्धयोगींद्राचा आश्रम होता आज नाहीये तिथं, पण त्या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली म्हटलेलं आहे। एक भाग झाला, आणि दुसरा पिंपळ हा देववृक्ष आहे। भगवंतानी गीतेत सांगितलेले अश्वत्थ सर्व वृक्षाणाम, सगळ्या वृक्षामध्ये मी अश्वत्थ आहे। अत्यंत महत्वाचा वृक्ष लक्षात घ्या। प्राणवायू देणारा, सगळ्यात जास्त प्राणवायू देणारा हा अश्वत्थ आहे। म्हणून याची सेवा फार महत्वाची सांगितलेली आहे। भविष्य पुराणामध्ये अश्वत्थमेकम पिचुमंतमेकम नगरोधमेकम दहचिंचणीकम, हे वृक्ष लावल्याने काय फल मिळतं, तर तो वृक्ष नरकम न पश्येत असं सांगितलेलं आहे। मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे अग्रतः शिवरूपाय अश्वत्थाय नमो नमः। ब्रह्मा विष्णू महेश ज्यामध्ये वास्तव्य करतात आता तो अश्वत्थ आहे। म्हणून अश्वत्थाची उपासना नेहमी सांगितलेली आहे। या ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी अश्वत्थाचं वर्णन आलेलं आहे। अश्वत्थाचो महाभाग सुभग प्रियदर्शन इष्टकामांश मे देही शत्रुभ्यश्चा पराभवम् आयुः प्रज्ञा धनं धान्यं सौभाग्यं सर्वसंपदां देहि देव महावृक्ष त्वामहं शरणं गतः। अश्वत्थ वृक्षाची स्तुती करताना हे त्याचं स्तवन केलेलं आहे। म्हणून पिंपळ वृक्ष हा त्या ठिकाणी सांगितलेला आहे। आणि तिथून ते निघाले पुढे, आणि भूक लागलेली आहे। एक गाव लागलं, गिरिजनांचं गाव लागलं। आता अन्न कुठेही घ्यायचं नाही, म्हणून शंकर भट्टांनी सांगितलं की मी ब्राह्मणाशिवाय इतरांच्या घरी अन्न घेत नाही। आणि त्या गावात एकही ब्राह्मण नव्हता। ते गिरिजनाचं गाव नाही, पण हा नियम का? तसं पाहता शास्त्रांनी सांगितलेले बरेच नियम आहेत। अन्न कुठे घ्यावं, कसं घ्यावं, याचा थोडा विचार आपण केलेला आहे। अन्न घेणं म्हणजे यज्ञ करणं आहे।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे. हे हवन आहे. जठराग्नीच्या ठिकाणी दिलेली आहुती ही आम्हाला जीवन देते, म्हणून हे हवन आहे. उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. हा यज्ञ आहे, पण त्या पवित्र भावनेने अन्न सेवन केलं पाहिजे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नम चतुर्विधम. भगवद्गीतेच्या पुरुषोत्तम युगामध्ये 15व्या अध्यायामध्ये 14वा श्लोक ते सांगतात की मीच सर्वांच्या जठरामध्ये उदरामध्ये राहतो वैश्वानर नावाने, आणि 4 प्रकारचे अन्न मीच पचवतो. आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती. ज्याचा आहार शुद्ध आहे, सत्वशुद्धी होते आणि प्रज्ञा वाढते. म्हणून सगळ्या पवित्रतेमध्ये अन्न पवित्र असणं अत्यंत महत्वाचं आहे. पहिल्या स्थानावर अन्नशुद्धी आणि दुसऱ्या स्थानावर येते अर्थशुद्धी. अन्न शौच विशिष्यते. बृहस्पती म्हणतात की अन्न शौचम विशिष्यते. अन्न शौच, अन्न पवित्र असलं पाहिजे. कारण जसं अन्न खातो तशी बुद्धी होते. यदन्नम भक्षयते नित्यम बुद्धिर्भवति तादृशी. दीपो भक्षयते ध्वांतम कज्जलंच प्रसूयते. ज्या प्रकारचं अन्न खातो तशी बुद्धी होते. मातीचा दिवा आणि तुपाचा दिवा, मातीच्या तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा दोन्ही दिवे आहेत. पण मातीच्या तेलाचा जो दिवा असतो तो धूर जास्त फेकतो, काजळी जास्त फेकतो, कारण तो मातीचं तेल खातो. आणि तुपाचा दिवा जो आहे तो शांतपणे जळतो, कारण तो तूप खातो. आणि एवढाच परिणाम नाही सांगितलेला शास्त्रामध्ये. यदन्नम भक्षयेन नित्यम जायते तादृशी प्रजा. त्यांची होणारी संतती सुद्धा तशी होत असते. म्हणून अन्न सेवने सगळ्यात महत्वाचा भाग आहे. म्हणून अन्न जेवत असताना पवित्र भावनेने अन्न सेवन करा. अन्नम ब्रह्मरसो विष्णुर्भोक्ता देवो महेश्वरः. अन्न ब्रह्म आहे, रस विष्णू आणि भोजन करणारा महेश्वर आहे, असा भाव असला पाहिजे. अन्न सेवन करताना ते प्रथम भगवंताला अर्पण करावं. भगवंताला अर्पण केल्याशिवाय अन्न खाऊ नये. यज्ञशिष्टासीन संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुंजते ये त्वघम पापा हे पचन्त्यात्मकारणात. आपल्या करता जे अन्न शिजवतात ते पापच भक्षण करत असतात. आणि ते अन्न कसं असतं? अन्नम विष्टा जलम मूत्रम यद विष्णोर अनिवेदितम. अन्न विष्ठेसारखं आहे, जलमूत्रासारखं आहे. कोणतं? यद विष्णोर अनिवेदितम. विष्णूला अर्पण न केलेलं अन्न तसं आहे. हे ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये ब्रह्मखंडामध्ये 27व्या अध्यायातला 6वा श्लोक आहे. अन्न दोष कशामुळे येतो? 6 दोष आहेत अन्नाच्या पाठीमागे. आश्रय दोष, कालदुष्ट, भावदुष्ट, स्वभावदुष्ट, वागदुष्ट आणि संसर्गदुष्ट. यामुळं अन्न दूषित होत असतं. आश्रयदुष्ट, ज्याच्या आश्रयाचं अन्न आम्ही खातो तो जर दुष्ट व्यक्ती असला तर आश्रयदुष्टता येते. कालदुष्ट म्हणजे अन्न शिजल्यानंतर 1 यामाच्या 1 प्रहराच्या आत सेवन करणंही उत्तम अन्न आहे. यात यामम गतरसम गीतेत सांगितलेलं आहे. प्रहर झाला की ते दूषित व्हायला लागतं. कालचं अन्न आज खाणं, शिळं अन्न खाणं हे कालदुष्ट आहे. भावदुष्ट, जेवत असताना मनामध्ये पवित्र भाव नसणे किंवा एखादा पदार्थ खात असताना दुसऱ्या निंद्य पदार्थाचं स्मरण तिथे होणे हे भावदुष्ट आहे. स्वभावदुष्ट, आता काही पदार्थ स्वभावाने दुष्ट असतात, ते शास्त्रात निषिद्ध सांगितलेले आहेत. कंदर्प, लसूण वगैरे वगैरे ते स्वभावतः दुष्ट आहेत. वागदुष्ट, जेवत असताना किंवा स्वयंपाक करत असताना किंवा वाढत असताना वाणीने कोणी अभद्र शब्द बोलत असेल
तर ते वागदुष्टान्न होतं आणि संसर्गदुष्ट कुणाच्या संसर्गामध्ये अन्न खातो किंवा ते अन्न कुणाच्या संसर्गात राहिलेलं आहे आणि त्यामुळं त्याचा परिणाम हा मानवी जीवनावर होत असतो. म्हणून शंकर भट्ट अत्यंत तपस्वी, अत्यंत उपासक आहेत भगवंताचे. त्यामुळे त्यांनी शास्त्राचरण केलेलं आहे. पहिल्या परिचयात सांगितलेलं आहे, मी स्मार्त ब्राह्मण आहे. स्मार्तचा अर्थ मी सांगितला आहे, स्मृतीला अनुसरून वागणारे ते स्मार्त आहेत. स्मृतीत सगळं सांगितलेलं आहे आणि त्याचं जे पालन करतात ते सगळे स्मार्त आहेत. आता घेणं तर आवश्यक आहे. आता शास्त्राने काही मर्यादा सांगितलेल्या आहेत, पण खरे जे विद्वान आहेत त्या मर्यादा आपद्धर्म पाळत नाही, धर्मच पाळत असतात. पण सामान्य माणसाला तेवढं पालन होत नाही, म्हणून शास्त्राने काही बंधनं शिथिल केलेली आहेत. स्वग्रहे आचरेत पूर्णम, आपल्या घरी 100% पालन करावं. स्वग्रामेच तदर्थकम, आपलं घर सोडून बाहेर गेलो तर 100% पालन होत नाही, किमान 50% तरी अर्ध पालन करा. ग्रामांतरे पादमेकम, आपलं गाव सोडून आपण दुसऱ्या गावाला गेलो तर 1/4 तरी पालन करावं. आणि प्रवासे अंशमाचरेत, प्रवासामध्ये अंशतः तरी पालन करावं. सगळं सोडू नये, पण सगळं जमत नसेल, जमलं तर पूर्णच पालन करायचंय, पण जमत नसेल तर मात्र एवढ्यापर्यंत सोय शास्त्राने केलेली आहे. पण जे विद्वान लोक आहेत ते प्रवासात गेले तरीही अंश माचरेत नाही, पूर्ण पालन करत असतात. हा त्यांची निष्ठा आहे. आता ते गिरिजन होते, ते म्हणाले आम्ही तुम्हाला मध आणि फळ देतो. काही पदार्थ हे कुणी दिले तरी घेतात. मध, फळ, दूध, तूप हे पदार्थ कुणी दिले तरी घेतात, तिथे दोष नाही. दही हे पण चालतं. यदन्नम वारिहीनंच पक्वम केवल पावके, जे पाणी न घालता अन्न, वर्जित अन्न केवळ अग्नीवरच केलेलं आहे, त्याला संस्कार झालेले हाताचे वगैरे, तदन्नम फलवत ग्राह्यम, ते अन्न फळासारखं घ्यावं. अन्न दोषो न विद्यते, असंही शास्त्रात सांगितलेलं आहे. आता त्या वृद्धग्रस्तांनी त्यांना ते मध आणि फळ आणून दिली. आता फळ खाणार, मध खाणार, इतक्यात एक कावळा आला आणि कावळाच्या डोक्यावर बसला आणि चोंचीने मारायला लागला. मनुष्य जिथे जातो तिथे आपलं कर्म घेऊन जात असतो. लक्षात, कोणीही कुणाला विनाकारण त्रास देत नाही. कावळा कुणाला त्रास देत नाही, विनाकारण कुणाच्या डोक्यावर बसत नाही. जेव्हा काही संबंध असतो तेव्हाच तो बसत असतो. कारण ही सत्ता परमेश्वराच्या स्वाधीन आहे. कुणाला काय दंड द्यायचा आहे, कोणाला काय शिक्षा द्यायची आहे, कोणाला काय करायचंय, हे तंत्र सगळं भगवंताच्या हातात आहे आणि त्याच्या संकल्पाने सगळे सूत्र चालू असतात. हा कावळा आला आणि डोक्यावर बसला. सहसा कावळा स्पर्श करत नाही. कावळ्याचा स्पर्श झाला तर शांती करावी लागते. हा बसला आणि चोंचीने डोक्यावर घाव करायला लागला. इतक्याच बाजूचे झाडावरून 4-5 कावळे आले, ते अंगावर बसले आणि त्यांनीही दंश करायला सुरुवात केली चोंचीने. आता शंकर भट्टाने ते मध फळं टाकून दिली आणि लागले पळायला. तेव्हा तो वृद्धग्रस्त म्हणत होता, कुणातरी सिद्ध पुरुषाची निंदा केली आहे. लक्षात घ्या, संतांची निंदा हा फार मोठा दोष आहे. भगवंताची निंदा केली तरी पुण्य मिळेल. शिशुपालाने भगवंताची निंदा केली तरी त्याला उत्तम गती मिळाली. आणि भगवंताची निंदा कोणत्याही प्रकारे केली तरी फल मिळतं, पण श्रद्धेने उपासनेने केली तर जास्त फल आहे. आता द्वेष भक्तीने बरेच लोक उद्धरून गेले. रावण काय, हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू काय, शिशुपाल व कृदंत काय, हे द्वेष बुद्धीने सुद्धा तन्मयत्व पावल्यामुळं त्यांचाही उद्धार झालाय.
परंतु तसा मृत्यू येण्यापेक्षा भगवंताचं होऊन उद्धार करून घेणं हे अत्यंत चांगलं आहे. पण संतांची निंदा मात्र कुणालाच खपत नाही, देवालाही आवडत नाही. संत काही बोलत नसतील पण देव क्षमा करत नाही. म्हणून त्यांना कावळ्याचा त्रास भोगावा लागला. त्या वृद्धग्रस्तांनी कल्पना दिली की संतांची निंदा केली असावी, आणि शंकर भट्टाला आठवलं की ते सिद्ध योगींद्राबद्दल शंका घेतली होती. श्रीपादाच्या संकल्पानुसार सिद्ध योगींद्र तिथे भेटून त्यांना मार्गदर्शन केले. सुंदरेश्वराचं मंदिर, मीनाक्षी सुंदरेश्वराचं मंदिर दोनदा वेगळ्या प्रकारात दाखवलं. एवढा अनुभव येऊन सुद्धा शंका घेतली, आणि त्याचा परिणाम म्हणून हे कावळे त्याला दंश करत आहेत. श्रीपादाची प्रार्थना केली आणि त्या औदुंबराच्या झाडाखाली बसले पळता पळता, आणि तेव्हा त्यांच्या शरीरातून दुर्गंध सुरुवात झाली. आता त्या वासना, संतांच्या निंदेची जी वासना निर्माण झाली ती बाहेर पडायला लागली, आणि यांच्या शरीरातून दुर्गंध बाहेर पडायला लागला. आणि त्या दुर्गंधामुळे जवळ असणाऱ्या एका वारुळामध्ये असणारा साप तो बाहेर आला, आणि त्यानेही दंश करायला सुरुवात केली. संतांच्या निंदेने मृत्यू जवळ येतो. सर्प म्हणजे काल सर्प ज्याला म्हणतो आपण, तो निश्चित जवळ येतो. तो आला आणि त्याने दंश केला, आणि शंकर भट्ट मृतप्राय झाले. तोंडातून फेस निघायला लागला. हृदयाची गती मंदावली. इतक्यात काही धोबी कपडे घेऊन परत येत होते. गाढवावर कपड्याचे गाठोडे ठेवले होते, आणि येत असताना याला पाहिलं आणि मनामध्ये दया निर्माण झाली, आणि त्याने एका गाढवावर याला बसवलं आणि ते गावाकडे आले. आणि ते चर्मवैद्य होता, त्याच्याकडं घेऊन गेले. त्या वैद्याने ताबडतोब काहीतरी वनस्पतीचा रस काढला, पाजला, आणि सर्वदोष झाला. त्या ठिकाणी एक पट्टी बांधली आणि पिंपळाची कोवळे पाने घेतले आणि त्याची देठ कानामध्ये घातली. बऱ्याचशा विषावर पिंपळ हे औषध आहे, आणि जसजसं विष उतरायला लागलं तशी तशी ते पानं खराब व्हायला लागली. पिंपळाची पानं विष ओढून घेतात. वेदना असह्य झाल्यामुळं शंकरभट ओरडू लागले, आणि विष उतरल्यानंतर शंकरभट्टांना बरं वाटलं. शंकरभट्टांनी रात्र तिथेच काढली. आता तो जो वैद्य होता तो दत्ताचा परमभक्त होता. रात्री आपल्या कुटुंबियासमवेत बसून दत्ताची भजनं म्हणत होता. सुंदर आवाजामध्ये आळवत होता, आणि शंकरभट्ट पलंगावर पडून ते ऐकत होते, आणि त्यांचं हृदय भरून आलं. खरं पाहता किती भाविक लोक असतात, किती भक्तिमान लोक असतात. या वैद्याच्या उपचारामुळे मी बरा झालो. आता हे उपकार कसे फेडावेत मला समजत नाही. इकडे वैद्याचं भजन संपलं, आणि वैद्य यांच्याकडे आले. डोळ्यामध्ये करुणा होती. संतांच्या डोळ्यामध्ये करुणा असते. त्याने सांगितलं, माझं नाव वल्लभदास आहे, मी चर्मकारांचा वैद्य आहे. मी नीच जातीचा असलो तरी मी सगळं जाणतो. तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाकरता निघाला, तुम्हाला कावळ्याकडून त्रास झाला, हे सगळं मला माहित आहे, आणि आपलं नाव शंकर भट्ट आहे हेही मला माहित आहे. शंकर भट्ट अवाक झाले. म्हणजे माझं नाव सुद्धा याला माहित आहे. काही ज्योतिष विद्यावर येत असेल, नाडीशास्त्र आहे, नाडीशास्त्रामध्ये जे अगस्त्य नाडी म्हणून आहे, दक्षिणेकडे कुंभकोणमचा भाग, त्या ठिकाणी नावासहित सगळं सांगतात. अगदी सत्य इत्थंभूत सांगतात.
आणि मनात शंका आली की हा बहुतेक ज्योतिषी आहे. ही शंका आल्याबरोबर ते म्हणतात वल्लभदास, मी ज्योतिष वगैरे काही जाणत नाही. भगवत भक्तीचं फल आहे. इथे कुठल्या वर्णात जन्मला याला महत्व नाही आहे. आपण समाजामध्ये पाहतो उच्च वर्णात जन्मलेले लोक किती भक्ती करतात, सामान्यातून भक्त निघतात. इथे भक्ती प्रधान आहे. व्याधाचं काय आचरण होतो? तो व्याध रोज नित्य पशुला मारणारा शिवरात्रीच्या दिवशी बेलाची पानं आडवी यायला लागली म्हणून ती तोडून खाली टाकली, ती शिवाच्या लिंगावर पडली आणि त्याला उद्धार झाला. व्याधस्याचरणम. बर, वय तरी चांगलं पोक्त झाला पाहिजे, प्रौढ झाला पाहिजे, तेव्हाच भगवंत भेटतो. ध्रुवस्य वयो. ध्रुवाचं काय वय होतं? पण चांगला शिकलेला सुशिक्षित पाहिजे. विद्या गजेंद्रस्य का. गजेंद्र कुठे शिकला होता? गजेंद्र तो हत्तीच. कुब्जाया किमु नाम रूप. कुब्जा नावात तरी माधुर्य आहे का रूप तरी मधुर होत? ती कुब्जाच होती. बर, धनवान पाहिजे भक्तीमध्ये तर किम तत् सुदामनो धनम. सुदामाकडे काय धन होतं? का जाती विदुरस्य. बरोबर, उच्च वर्णातला उच्च जातीचा असेल तर भगवंत भेटतो. तर विदुराची काय जात होती? दासीपुत्र होता. यादवपते हे उग्रस्य किं पौरुषम. उग्रसेनाचा काय पराक्रम होता? काहीच नव्हतं कुणाकडे. पण एक होतं, ती म्हणजे भक्ती. काही नसलं तरी चालेल. भक्त्या तुष्यती केवलम न तु गुणैर भक्तिप्रियो माधवः. परमात्मा केवळ भक्तीने प्रिय होतो आणि त्याच्या इच्छा पूर्ण होतो. भक्तीमध्ये 5 गोष्टी फार विघ्न आणतात. 5 गोष्टीचा मद माणसाला असतो. जाती, विद्या, सत्ता, मोठेपण, रूप, रूपाचा मद असतो आणि यौवन, तारुण्य. जाती, विद्या, सत्ता, रूप आणि मद या 5 गोष्टी परमार्थामध्ये भक्तीमध्ये अडचण आणतात. म्हणून यत्नेन परितस्त्याज्या पंचयते भक्तिकंटकाः. या 5 भक्तीमध्ये असणारे काटे यत्नेन परितस्त्याज्या, यत्नानी प्रयत्न करून त्याग केला पाहिजे. हा वल्लभदास सगळं जाणतोय. नावासहित सांगितलं. आश्चर्य वाटलं. आणि ज्योतिष विद्या येत असेल असं शंकर भट्टांनी मनामध्ये विचार केला. तेव्हा वल्लभदास म्हणतो, मी ज्योतिष नाही, मला काही येत नाही. आणि पिठापूरची माहिती सांगायला सुरुवात केली. पिठापूर म्हणजे पंडितांचं घर. एकेकाळी पिठापूरचं वैभव. आज ज्या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभांचं मंदिर आहे ते ठिकाणी अनेक सगळे घरपाठी ब्राह्मणाची घरं होती. अनेक विद्वानांची घरं होती. ती ब्राह्मण गल्ली म्हणून पूर्वी प्रसिद्ध होती. आणि त्या ठिकाणी सांगवेद सम्राट असे बापनाचार्य होते. षडंग वेद, 6 अंग आहेत वेदाचे. कल्प, शिक्षा, व्याकरण, निरुक्त, छंद वगैरे. या 6 अंगासहित त्यांनी वेदाचा अभ्यास केलाय. लोक वेद शिकतात पण बाकीचे अंगही शिकलेच पाहिजेत. म्हणून ते सांग वेद सम्राट होते. अंगासहित ज्याचा वेद त्याने अभ्यास केलेला आहे आणि त्याचेही सम्राट. आणखी काही सांगवेद अभ्यास करणारे लोक असतील असे बापन अवधानलो. अवधानी हे दक्षिणेकडे फार मोठा शब्द आहे. अष्टावधानी, शतावधानी, सहस्रावधानी. 1000 लोकांचे प्रश्न एकाच वेळी ऐकून घेणार आणि 1000 लोकांना उत्तर देणार. कुणाचा काय प्रश्न आहे नंतर उत्तर देणार. प्रश्न ऐकून घ्यायचा, नाव ऐकून घ्यायचं आणि नंतर त्याचं नाव सांगितलं की त्याचा प्रश्न काय विचारला होता आणि त्याचं नेमकं उत्तर द्यायचं. 1000 गोष्टी एका वेळेला लक्षात ठेवणारे सहस्रावधानी असे हे बापन अवधानलो.
या पुण्यभूमीच वास्तव्याला होते. असे अनेक विद्वान ब्राह्मण होते, पण ते श्रीपादांचा महिमा जाणू शकले नाही. विद्वत्तेचा अहंकार, ज्ञानाहंकार. म्हणून ते वल्लभदास म्हणतात, तुला टोचून जखमा ज्या केले ना, ते कावळे पिठापूरचे ते ब्राह्मण आहेत, ज्याने निंदा केली श्रीपादाची. आणि त्यांना आता एका संतांच्या जवळ स्पर्श झाल्यामुळं त्यांना उत्तम गती मिळेल आणि त्यांचा अहंकार नष्ट होईल, म्हणून हे सगळं घडत आहे. कारण श्रीपादांचा द्वेष केल्यानंतर ते गतप्राण झाले, पण वेदाचा अभ्यास केला होता त्यामुळे ते स्वर्गाला गेले. कारण यज्ञाचं फल स्वर्ग आहे, वेदाचं फल स्वर्ग आहे. पण वेद जाणल्याने मोक्ष मिळतोय, लक्षात घ्या. वेद म्हणण्याने स्वर्ग आहे, पण वेद म्हणजे जाणणे, त्या परब्रह्माचं स्वरूप जाणणे म्हणजे वेद आहे. वेद त्या परब्रह्माचं वर्णन करतात, तर ते परब्रह्म तत्व जाणणं तर मोक्षाची वाटचाल आहे. वित्त या शब्दापासून वेद झालेले आहेत, वित्त वाचून वेद, तर त्या परमेश्वराला जाणणे. आता कुठलाही मंत्र असतो एखादा, पण व्यवहारामध्ये त्यात जो शब्द आलाय त्याचा त्या उपचाराकरता प्रयोग करतात. हिरण्यगर्भस्समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेकासीत सदाधार पृथिवीन्द्यामुतेवां कस्मै देवाय हविषा विधेम. यात हिरण्यगर्भाचं वर्णन आहे, पण हिरण्य शब्द आल्यामुळं दक्षिणेकरता शब्दाचा प्रयोग केला जातो, फक्त दक्षिणा हिरण्य. वेदामध्ये कुठल्याही सकाम असा प्रयोग नाहीये, त्या निर्गुण निराकार परमात्म्याचं वर्णन आहे. असो, हे वेद म्हटल्यामुळे स्वर्गाला गेले, इंद्राने स्वागत केले त्यांचं. कारण जे जे सत्कर्म करतात देवता त्यांचा सत्कारच करतात, लक्षात घ्या. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. सत्कर्म कधीच वाया जात नाही, इथेही आणि तिथेही. म्हणून माणसाने नेहमी सत्कर्म करत राहा, दुष्कर्म मागे टाकावेत. रावणाने शेवटी उत्तर दिले. रावणाला जेव्हा विचारलं तुमच्या जीवनात तुम्हाला काय वाटतं, तर ते म्हणतात, मी जी गोष्ट अगोदर करायला हवी होती ती मागे टाकली, आणि जे मागे टाकायला हवी होती ती मी अगोदर केली. तसं जीवनामध्ये अगोदर काय करायचंय आणि काय मागे टाकायचंय याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. इंद्राने सत्कार तर केला, पण दुपारची वेळ झाली, भुकेची वेळ झाली, अन्न मात्र दिलं नाही. अन्न दिलं नाही. काय अलंकार पाहिजे ते घ्या, काय सोनं पाहिजे ते घ्या, सुवर्ण सिंहासन घ्या, अन्न नाही. का? इथे दिले तर तिथे मिळतं, लक्षात. इथे दिलं नाही तिथे मिळणार नाही. कर्ण चरित्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे पुराणांतरामध्ये, की कर्णाने इतकं दान दिलं पण अन्नदान नाही दिलं. कर्णासारखा दाता झाला नाही. दान वीर शूर कर्ण असं म्हणतात. तुझ्या स्वर्गात गेला, त्याला सगळं वैभव मिळालं, पण दुपारी अन्न मिळेना. त्यांनी विचारलं, भाऊ मला अन्न का नाही, सगळे जेवतायत. त्यांनी सांगितलं, तुम्हाला अन्न नाही इथं, कारण तुम्ही अन्नदान केलेलं नाही. तुम्ही अलंकार सुवर्ण सत्ता सगळं दान दिले, ते सगळं तुम्हाला इथे मिळेल, इथल्यापेक्षा सहस्त्रपट मिळेल. पण तुम्ही अन्न दिलं नाही तर तुम्हाला इथे अन्न मिळणार नाही. म्हणून हा बोध घेऊन इथे आपल्या हातून अन्नदानही व्हावं. या साध्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता और डुबने को अभिमान. देने को अन्नदान, अन्नदानासारखं दान नाहीये, कारण मनुष्य तृप्त होतो. बाकी काही धन द्या, संपत्ती द्या, तृप्त होत नाही. आणखी मिळालं तर चालेल,
पण अन्नदान असं आहे की मनुष्य लगेच तृप्त होतो, आणि इथं दिलं की तिथं मिळतं. पण देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता और डुबने को अभिमान. अन्नदान दिलं पाहिजे, आणि देवता म्हणतात की तुम्ही अन्नदान केलं नाही त्यामुळे तुम्हाला अन्न मिळणार नाही. दर पृथ्वीवर तुम्ही एक कण अन्नदान केलं असतं तर तुम्हाला सहस्रपट इथे मिळालं असतं. तुम्ही इथे किती राहू शकता, पण हे अन्न पाण्या वाचून शिक्षाच होती स्वर्गात सुद्धा. तेव्हा इंद्राने सांगितलं की तुम्ही पादगयेसारख्या पवित्र क्षेत्रात राहून सुद्धा भक्ती श्रद्धा निष्ठेने आपल्या पितरांना पिंडदान केले नाही. लक्षात घ्या, पादगया याला गयेसारखं महत्व आहे, पण तिथं राहून सुद्धा तुम्ही पिंडदान केलेलं नाही, म्हणजे पित्रालाही अन्न दिलं नाही. आजकाल ही परिस्थिती आहे, लोक श्राद्ध करत नाही. इथे स्पष्ट लिहिलंय की तुम्ही पितरांचं पिंडदान केलं नाही, तुम्हाला त्यामुळे हा त्रास होतोय. म्हणून पितरांचं श्राद्ध करावं. श्राद्ध केल्यामुळे काय काय प्राप्त होतं? आयु पुत्रान यशस्वर्ग कीर्तिम पुष्टिम बलम श्रियम पशून सौख्यम धनम धान्यम प्राप्नुयात पितृपूजनात. पितरांचं पूजन केल्यामुळं आयुष्य, संतती, वंशवृद्धी होते, यश, स्वर्गप्राप्ती, कीर्ती, पुष्टी, बल, लक्ष्मीची प्राप्ती, पशु, सौख्य, धन आणि धान्य या सगळ्यांची प्राप्ती होत असते. म्हणून श्राद्ध हे अत्यंत महत्वाचं आहे, हे केलं पाहिजे. आता श्राद्धाच्या ऐवजी आम्ही हे करतो, श्राद्धाच्या ऐवजी आम्ही कुठेतरी अनाथालयात देतो, या सगळ्या गोष्टी योग्य नाही. श्राद्धाला पर्याय नाहीये. हा, कुठल्या परिस्थितीमध्ये काय करावं हे सांग, त्याला सोय केलेली शास्त्राने. जर ब्रह्मयज्ञ तर्पण पिंड प्रदान ब्राह्मण भोजन जमत नसेल, प्रवासामध्ये असाल तर अमान्य श्राद्ध सांगितलेलं आहे. अमान्य जमत नसेल, अशी अडचण असेल तर हिरण्य श्राद्ध सांगितलेलं आहे. पण यातलं कुठलं ना कुठलं तरी झालं पाहिजे. श्राद्ध म्हणजे काय? देशे काले च पात्रे च श्रद्धया विधिना च यत् पितॄनुद्दिश्य विप्रेभ्यो दत्तम श्राद्धमुदाहृतम. हे ब्रह्मपुराणामध्ये हा श्लोक आहे. मग श्राद्ध प्रकाशामध्ये आलाय, श्राद्ध कल्पलतामध्ये आलाय, अनेक ग्रंथामध्ये हा श्लोक घेतलेला आहे. देश काल आणि पात्र याचा विचार करून पितृनुद्दिश्य, पित्रांच्या उद्देशाने ते करायचंय. कसं करायचंय? विधिना. आता श्राद्धाच्या ऐवजी मी कुण्या मुलाला पुस्तकं घेऊन देतो, हे काही विधी नाही. श्राद्धाच्या ऐवजी मी या संस्थेला मदत करतो, हा काही विधी नाही. हे माणसाच्या विचारातून प्रकट झालेत, पण असं शास्त्र नाही. आणि शास्त्रानुसार वर्तावं. यश शास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारकः न सिद्धिमवाप्नोति न सुखम न परांगतिम. शास्त्र सोडून जो वागतो त्याला इथेही सुखाची प्राप्ती होत नाही आणि तिथेही सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी अवश्य केल्या पाहिजे. कुठल्याही प्रकाराने करा. प्रत्येक देशामध्ये श्राद्धाच्या सुद्धा पद्धती वेगळ्या आहेत, शाखा भेदाने वेगळ्या आहेत. दृश्यते बहवो भेदा द्विजानाम श्राद्ध कर्मणी. खूप भेद दिसतात. शाखा भेदेर व्यवस्थिता, शाखा भेद असल्यामुळं, परंतु श्राद्ध करणं आवश्यक आहे. किमान वर्षातून एक दिवस श्राद्ध आणि एक दिवस महालय हे तर प्रत्येकाने केलं पाहिजे. बाकी तसं पाहता प्रत्येक क्षेत्रात गेल्यानंतर श्राद्ध करावं. नंतर व्यतिपादादी, संक्रांती, अमावस्या, काही पर्वकाळ सांगितलेले, अर्धोदय, महोदय पर्वकाळ, या सगळ्या याच्यावर श्राद्ध करावं. पितरांचे आशीर्वादच कल्याण करतील, आपलं लक्षात घ्या. पितरांना सामान्य समजू नका. त्यांचे आशीर्वाद कल्याण करतात आणि त्यांचा क्रोध वंशनाशही करू शकतो. म्हणून
त्यांना इंद्राने सांगितलं आहे की तुम्ही तिथे असून सुद्धा पिठापूर पादगया आहे. जेव्हा गयासूर नावाचा असुर होता आणि तो फार भक्त होता, पण असं असतं की भक्तांच्या बाजूला असणारी काही मंडळी असते ते आपलं असुरी कार्य चालू ठेवतात आणि त्याचा देवादिकांना त्रास व्हायला लागला. तेव्हा देवानी गयासुराला सांगितलं की आम्हाला तुझ्या शरीरावर यज्ञ करायचा आहे, तू झोप. तो झोपला आणि त्यांनी सांगितलं की सूर्य उदय होण्यापूर्वी तू उठायचं नाही. तो झोपला, त्याच्या शरीरावर यज्ञ सुरू झाला आणि त्याचे पाय पिठापूरला होते, मस्तक गयेला होतं आणि जजपूर ओरिसा त्याला नाभी गया म्हणतात, तर तिथे नाभी होती. त्या 3 ठिकाणचं महत्व सारखं सांगितलेलं आहे. पण मध्यरात्री शंकराने कोंबड्याचं रूप घेतलं आणि बांग दिली आणि त्यामुळे गयासुराला वाटले की सकाळ झाली, उठला आणि यज्ञभंग झाला, म्हणून त्याचा नंतर उद्धार केलेला आहे, अशी कथा आहे. म्हणजे पिठापूर सारख्या क्षेत्रात तुम्ही निष्ठेने श्राद्ध केलं नाही, आई वडिलांचा योग्य तो सन्मान न करता त्यांच्या औषध पाण्याकरता खर्च केला, असे उद्गार तुम्ही काढले. आई वडील आजारी असतील, त्यांना खर्च केला असेल, तरी काय उद्गार काढले? नाही, आता आम्ही श्राद्ध करणार नाही, कारण आम्ही त्यांच्याकरता खर्च केलेला आहे. पुत्राचं कर्तव्य आहे यावत जीव पर्यंत माता पित्याची सेवा करायची. जीव तो वाक्य करणात, जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्या शब्दाचं पालन करायचं आहे. मृता हे भूरी भोजनात, ते गेल्यानंतर श्राद्धादी कर्म करायचंय. आणि गयायाम पिंडदानाच्य त्रिभिः पुत्रस्य पुत्रता, गयेमध्ये जाऊन एकदा पितराचं श्राद्ध करायचंय. पितरांचं पित्याचं श्राद्ध गयेमध्ये आणि आईचं श्राद्ध मातृगयेमध्ये, हे जाऊन अवश्य करायचं. तेव्हा त्याला पुत्र असं म्हणतात. नाहीतरी काय थोडी श्वान सुकुरे बापुडी, नाहीतर श्वान सुकुराला पिलं होतात ना. म्हणून आपल्या पित्याविषयी ज्याच्या मनामध्ये कृतज्ञता नाही, अशा कृतज्ञाला निष्कृती प्रायश्चित्त नाही. माता पित्यांचे उपकार नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत. श्रीपाद श्रीवल्लभांना प्रभूचे अवतार सुद्धा तुम्ही मानलं नाही. श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष दत्तात्रेयाचा अवतार असताना तुम्ही मानलं नाही, तुम्ही अंध झालात, जाणीवपूर्वक अंध झालात. तुम्हाला कल्पना होती की असामान्य असं बाळ आहे, हे माहिती असतानाही तुम्ही अहंकार आणि अंधत्व स्वीकारलं आणि द्वेष केला प्रभूचा. आणि तुम्ही आता श्रीपाद श्रीवल्लभांचं स्मरण केलात. श्रीपाद श्रीवल्लभांचं स्मरण करण्याचं रक्तपराशाने केलं तर तुम्ही मुक्त व्हाल, असं त्यांना वरदान दिलेले. त्यामुळे ते कावळ्याच्या रूपाने शंकर भट्ट तुमचं रक्तपान करताय. वल्लभदास ही सगळी कथा सांगताय. वल्लभदास म्हणतात, शंकर भट्टा हे कावळे ते पूर्वजन्मीचे अहंकारी ब्राह्मण आहे आणि तुझा स्पर्श झाला, तुला दंश केला आणि ते उत्तम गतीला प्राप्त झाले. वल्लभदास म्हणतात, ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा. या सुंदर बोध सांगितलेले आहेत. ब्राह्मण सत्यनिष्ठ असला पाहिजे, असत्याचा स्पर्श असता कामा नये. कारण त्याच्यामुळे धर्म टिकू नये. तो जेव्हा बिघडेल तेव्हा धर्म बिघडेल. ब्राह्मणाचा देह केवळ परब्रह्माची प्राप्ती करण्याकरता आहे आणि दुसरा उद्देश समाजाचं हित करण्याकरता आहे. त्याला पौरोहित्य म्हणतात. पुरोहित, पुरो म्हणजे नागरिक, त्याचं हित पाहणार आहे, स्वार्थ नाहीये. ठीक आहे, उपजीविकेकरता सांगितलेले ते यजन याजन, अध्ययन अध्यापन आणि दान प्रतिग्रह हे षटकर्म ब्राह्मणाला सांगितलेले आहेत. पण त्या ठिकाणी योग्यता असली पाहिजे. जे करतो ते कर्म योग्य करतो, तिथं असत्यता अजिबात चालत नाही. आता काय सांगावं, बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी घडतात. एके ठिकाणी एक ब्राह्मण गेले आणि कपडे काढता काढता त्यांचं जाणवं निघून गेलं असेल, कदाचित ते जाणं नसेल, कदाचित, आजकाल सांगता येत नाही. बरेच लोकांची जाणवे खुंटीला अडकलेली आहेत आणि श्राद्ध सांगायला बसले आणि यजमानाचं लक्ष गेले की गुरुजींच्या गळ्यात जाणवं नाही.
गुरुजी विचारलं, महाराज आपलं गुरुजीने विचारलं यजमानांनी, तुमच्या गळ्यात जाणवं दिसत नाही. आता हे किती हुशार बघा, जाणवं नाही आता लक्षात आलं, पण खरं बोलायचं नाही, निघालं असेल सांगायचं नाही. काय सांगितलं त्याने? श्राद्ध कोणाचं आहे? माझ्या आईचं आहे. मग तुमची आई जाणं घालत होती का? काय बोलणार यजमान? हे तंत्र लॉजिक त्यांनी असं लावलं, यजमानाला गप्प बसवलं खरं, पण ते शास्त्राला धरून आहे का? यज्ञोपवीत जर नाही तर तुम्ही श्राद्धाला बसणार कसे? ब्राह्मण म्हणून बसणार कसे? म्हणून ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा असं वर्णन केलंय. आपण त्याचं चिंतन पुढच्या सत्रामध्ये घेणार आहोत. या बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतील. यामध्ये खूप ज्ञान रहस्य आहे, आपण वाचता, पण त्याचा विशद अर्थ सांगितल्यामुळे आणखी आपल्या लक्षात येईल. म्हणून आपण पुढच्या सत्रामध्ये याचा विचार करूया, कारण हे जाणून घेण्यासारखा खूप मोठा विषय आहे. तरी मी थोडी घाईनेच चाललेलो आहे, आणि एवढा ग्रंथ सांगणं खूपच मोठं कार्य आहे. पण तरी आपण जेवढं थोडा बहुत अंशता जरी कळालं, आपण सुज्ञ आहात, लगेच ओळखून घ्याल काय केलं पाहिजे. असो, पुढच्या सत्रामध्ये बाकीचं चिंतन करूया. सुखी रहा, निरामय रहा, आनंदात रहा. सर्वोपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. एक सूचना, या ग्रुपमध्ये बरेच नवीन लोक जॉईन झालेले आहेत, त्यांचा माझा परिचय नाही. जर त्यांना संपर्क साधायचा असेल तर याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, आणि इथेही नंबर आहे, तर आपण संपर्क साधू शकता.